आमचे 5 भाषांमध्ये रिमेक झाले. काय कारण काय दिले ते मला माहिती. सो बेसिकली ये कि हर सीन में प्यार करो. एक्चुअल में अगर प्यार नहीं रहेगा तो प्यार में पड़ जाओ. सर के लिए इजी हो जाएगा. तुम्हीच का आता मी काय बोलूच नाही शकत याच्यापुढे. छाप डालली आहे. ते काही क्रेडिट आहे या 1.5 वर्षातलं, ते माझ्या फॅमिलीला खूप झालं. मित्रांनो, आपल्या या शोवर आपण नेहमी ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेसना बघतो. येस, यू आर राईट. वी ऑलवेज इंटरव्ह्यू द ॲक्टर्स और ॲक्ट्रेसेस. बट टुडे आपण पडद्याच्या मागे चाललो आहोत. येस, आज आपण एका डायरेक्टरची भेट घालत आहोत आणि त्यांचं नाव आहे रासम पुष्कर बालकृष्ण. छोटी मालकीन, लक्ष्य आणि दुर्वा. These are the famous serials he has directed and currently one of the most popular and happening serials on Marathi circuit, जीव झाला येडा पेसा. He has directed that too. So let's welcome Sir. हॅलो सर. हाय. कसे आहात? मस्त. ऑल परफेक्ट. हो तुम्ही एक गाणं डायरेक्ट आणि प्रोड्यूस केलेलं गणराया. हो. सो डायरेक्शन पासून प्रोड्युसिंग मध्ये हां, तर काय असं कुठल्याही क्षेत्रात गेल्यावर एक टप्पे असतात काही, तर तुम्हाला जो जेवढे मोठे टप्पा असतो त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचं तुमचं स्वप्न असायला हवं असं माझं मत आहे. आणि मला आधीपासून वाटायचं की आपण स्वतःची एक कंपनी असावी, स्वतःचं एक फर्म असावी ज्याच्यात आपल्यासोबत काही माणसं काम करतील आणि आपण स्वतःचे काही प्रोजेक्ट करावे. आणि कसं असतं, जेव्हा आपण दुसऱ्या कंपनीत काम करतो किंवा दुसऱ्या लोकांसोबत काम करतो तेव्हा त्यांच्या आयडियाजवर आपण काम करतो, त्यांच्या आयडियाजना आपण स्वरूप देतो, फायनल करतो आणि ते सगळं करतो, ते मेहनत करतो. पण एक स्वतःसाठी पण काही गोष्टी कराव्यात असं होतं. तर ते स्वप्न होतं. तर आम्ही खूप वर्षापासून एक होतं की आमची टीम, म्हणजे आम्ही एकांकिकांपासून हे स्वप्न बघितलेलं होतं की आपली एक टीम काहीतरी स्वतःचं एक करावं, मग ते कमर्शियल असावं. आणि म्हणजे आम्ही एकांकिकांपासून एक ग्रुप आहे आमचा, तर तो तिथून जो प्रवास सुरू झाला तर यातले मित्र अजूनही काही नाटक करतात, काही म्युझिशियन्स आहेत जे म्युझिक डिरेक्टर आत्ता जज झाले किंवा काही प्रोडक्शनमध्ये आहेत. तर आम्ही एक येऊन ठरवलं की आपण मग कमर्शियल जर करायचं आहे, आपल्याला काही प्रोजेक्ट्समध्ये हात घालायचा आहे आता की स्वतःची कंपनी करायची, तर आपण का गणपतीपासून सुरुवात करू नये. आणि गणेश फेस्टिवल होता लाईनमध्येच, तर म्हटलं मग आपण गणपतीपासून सुरू करू. म्हणजे पहिला प्रोजेक्ट हा गणपती बाप्पाचा असला. पहिला प्रोजेक्ट वर्क करूया. मग आमच्या माझ्याच कॉलेजचा एक फ्रेंड आहे ज्याला जो म्युझिक करतो, तर त्यानेही अजून इंडिपेंडंट प्रोजेक्ट केला नव्हता, तर त्याने ॲज अ म्युझिक डिरेक्टर म्हणून इंडिपेंडंट प्रोजेक्ट केला. विजय मरफले नाव आहे त्याचीच पार्टनर आहे जी ज्योती भांडे म्हणून नाव आहे. तीही गाते, पण तिने कमर्शियल गाणं कधी गायलं नव्हतं. मग तिचाही कमर्शियल गाणं म्हणून एक पहिला प्रोजेक्ट होता. माझं ॲज अ म्युझिक व्हिडिओ डिरेक्ट करण्याचा हा पहिला प्रोजेक्ट होता. रावणाचा हा पहिला प्रोजेक्ट होता आणि खूप कमी वेळात झालेलं आहे. म्हणजे आज ठरवलं 1 तारखेला की आपण करायचं, 5 तारखेला आम्ही गाणं रेकॉर्ड केलं आणि तेव्हा मी सांगलीत होतो. अच्छा, तेव्हा विजयने ती धुरा सांभाळली की मी म्युझिक रेकॉर्डिंग आणि गाणं कसं करायचं ते करतो. आणि आमचं कसं यूट्यूबला एक पोएट्री क्लब म्हणून एक कवितांचं व्हिडिओज आहे. अच्छा, तर त्याच्यातून आम्ही एक सांगितलं रायटर्सना की तुम्ही गणपतीवर गाणं द्या लिहून. मग त्याच पोएट्री क्लबमधून एक जयंत रेवडेकर म्हणून आहे, तर त्यांनी गाणं दिलं. मग त्यांनी 4-5 गाणी त्यातल्या 4-5 जणांनी दिली, त्यातून आम्ही गाणं सिलेक्ट केलं आणि मग ते रेकॉर्ड केलं. आणि पुढच्या 2 दिवसात आमचं ठरलं की आधी काय होतं की आम्ही फक्त गाणं रेकॉर्ड करणार होतो, आम्ही व्हिडिओ करणारच नव्हतो. म्हटलं कशाला करायचं ना, फक्त रेकॉर्ड करू, त्याच्यावर मोंटाजेस वापरू आणि फुटेज इकडून तिकडून कलेक्ट करून आपण एक व्हिडिओ असाच एक यूट्यूबसाठी करू. नंतर असं झालं की आता झालंय चांगलं. ॲज अ रेकॉर्डिंग नंतर आम्हाला लक्षात आलं की खूपच सुंदर झालं. मग आमचं ठरलं की कशाला मग वाया घालवायचं, म्हणजे जर करायचं आहे तर खूपच चांगलं करूया. आणि रावणाचा पहिला प्रोजेक्ट, मग आपण व्हिडिओ शूट करूया. मग आता व्हिडिओ शूट करायचा तर कसा करायचा, गणपती 5 दिवसावर आलाय, कारण की गाणं प्रोसेस आणि ते फायनल मिक्सिंग येईपर्यंत फक्त 5 दिवस लागले गणपतीच्या पहिल्या दिवशी. म्हटलं कसं करायचं, म्हटलं आणि 15 ऑगस्टचा दिवस होता. म्हटलं 15 ऑगस्टला आपण कुठेच नाही शूट करू शकत, त्यात जिल्हा बंदी होती लॉकडाऊनमुळे, त्यामुळे कुठे शूट करायचं कळत नव्हतं. प्रत्येक जण वेगळीकडे होता. विजय भांडुपला, मी सांगली, आमची काही टीम कांदिवली, डोंबिवली. म्हटलं करायचं कसं आहे, बॉर्डर्स क्रॉस कशा करायचं. म्हटलं आता करायचं आहे तर करू शकतो आणि करायचं तर उद्याच करू शकतो, कारण पुढच्या 4 दिवसात आपल्याला गाणं हातात पाहिजे, विथ एडिट पाहिजे. आणि मग प्रतीक्षाला फोन केला, ती छोटी मालकींपासून आम्ही चांगले मित्र आहोत. ती म्हणाली मी डन आहे
आणि मग आम्ही आज ठरवलं शूटिंग करायचं आणि सगळ्यांनी जण ठरवलं की पुण्यात शूटिंग करायचं. प्रतीक्षा म्हणाला आपण पुण्यात शूट करू आणि 4 तासात ठरवलेली गोष्ट आहे आणि सगळी जमवाजमव केली टीमची आणि याची आणि आम्ही 15 ऑगस्टला शूट केलं प्रतीक्षाच्या घरी आणि एका दिवसात तो व्हिडिओ सॉन्ग आम्ही शूट केला आणि त्यातही असं झालं की तिथे जाऊन सेटअप लावायचा होता तो आम्ही सकाळी ही मुलं गेली 7 वाजता तिथे 12ला शूट सुरू झालं त्यांनी पहिला अंतरा शूट केला मोकळा आणि मी तो व्हिडिओ कॉलवर डिरेक्ट केला कारण मी तिथे जीव झाला तो शूटिंग करत होतो आणि नंतर मग आमचं 4 वाजता पॅकअप झालं आणि तोपर्यंत त्यांचा अंतरात शूट होत होता. मग मी म्हटलं की पॅकअप झालं आहे तर आता सांगलीत बसून काय करायचं आणि किती वेळ व्हिडिओ कॉलवर करायचं. मग माझे जे असिस्टंट आहेत विठ्ठल आणि ओंकार पाटील तर आम्ही ठरवलं आपण जाऊ पुण्याला सांगलीतून आणि मग आम्ही लॉकडाऊनचे नियम मोडून बिनधास्तपणे गाडी काढली आणि सगळ्या चेकनाके क्रॉस करत करत विदाऊट पास विदाऊट ते जे काय मेडिकल सर्टिफिकेट लागत होतं पास लागत होतं ते कोड लागत होते ते न काढता आम्ही पोलिसांना चकवे देत देत पुन्हा गाठलं 8 वाजता 4 तासाचा प्रवास करून आणि तिथे सेकंड अंतरा आणि ते सगळं शूट केलं आणि 2 वाजेपर्यंत आम्ही शूट केलं रात्री परत आणि ते सगळं शूट झाल्यावर आम्ही परत 3 वाजता तिथून निघालो सांगलीत पोचलो 8 वाजता परत सेम टास्क करत सगळे चेकला टोलला ते सगळे क्रॉस करत सगळ्या पोलिसांना गुंगारा देत काही ना काही कारणं सांगून आणि परत 11च्या शिफ्टला आम्ही शूटिंग केलं जीव झाला येणार. काय कारण काय दिले ते मला वाटतं. कारण इन द सेन्स हा आजारी आहे कोणतरी मला वाटलं इमर्जन्सी मला वाटलं खूपच इमर्जन्सी आणि 2च तासात पुढच्याच गावात जायचंय इथूनच आलोय असे प्रत्येक टोल नाक्याला काढलं देत मागे कोणीच नाहीये. एक जण आमच्यातला लपत फक्त पुढचे 2 जण दाखवत पोलिसांना किंवा पुढची गाडी काहीतरी चेक होत असताना तिला पुढून गुंगारा देत आम्ही गाडी काढणं असा टास्क करत करत आम्ही ते सांगली टू पुणा पुणा टू सांगली असा प्रवास केला. बिगेस्ट चॅलेंज ऑफ द लाईफ. हो आणि मग ते गणराया शूट झालं मग एडिटला गेलं नंतर मग झालं की ते 1 दिवसात एडिट पण झालं आणि त्याचे 7 व्हर्जन झाले. गाणं शूट झालं गाणं आम्ही बघितलं नंतर असं केलं की अंतराचा मुकडा केला मुकड्याचा अंतरा केला असे 7 व्हर्जन झाले गाण्याचे एडिटचे. जोपर्यंत मनाला आवडत नव्हतं तोपर्यंत आम्ही एडिट करत होतो. मग आम्ही सगळ्यांनी गाणं बघितलं गाणं आवडलं प्रतीक्षालाही आवडलं ती पण खूप सुंदर दिसतं. मग ती म्हणाली जर आपण आता एवढं केलं तर आपण कशाला यूट्यूबला प्ले करायचं मग आपण कुठल्या तरी लेबलला हे गाणं देऊ. मग आम्ही पुढच्या 2 दिवसात सगळ्या लेबल्सच्या मीटिंग केल्या आणि ते पुढे जाऊ शकत नव्हतं मीटिंग करायला त्यामुळे सगळं फोनाफोनीवरच सगळं केलं आणि मग झी म्युझिकने आमचं गाणं घेतलं आणि गणपतीच्या दिवशी ते आलं अशा प्रकारची ती जर्नी होती आणि आत्तापर्यंत 84K वगैरे व्ह्यूज आहेत त्याचे त्यांच्या यूट्यूबच्या पेजवर आणि ते मग म्युझिक चॅनललाही वाजलं गणपतीच्या 10 दिवसात आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला गाण्याचा. अशा प्रकारे आम्ही नवनाथचा पहिला प्रोजेक्ट हे केला. ब्युटिफुल जर्नी अगेन. तुम्हाला एक विचारायचं होतं मला की तुम्ही जसे आता गावाला जाता ठीक आहे किंवा तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये आहात गावाला जेव्हा जातात तसं सायराटचा एक्झाम्पल घेतो आपण तिकडे स्टार जेव्हा जातात त्यांना स्पेसिफिकली अरे हे आले आणि लिटरली हे करतात त्यांना. तर असं तुमच्याबरोबर होतं का कधी तुम्ही तुमच्या गावात गेलात अरे सर आले किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये असं कधी झालंय? काही ठिकाणी होतं. ऍक्च्युली कसं आहे ना जे चेहरे दिसतात त्यांना फेम जास्त असतो म्हणजे लोकांना ते कनेक्ट असतात ना त्यामुळे पडद्याच्या मागचे लोक काय करतात आणि ते कोण आहेत हे माहितीच नसतं आणि अजूनही आपल्याकडे तो ट्रेंड यायचा आहे की पडद्यातल्या मागच्या लोकांनाही जाणून घ्यायचं किंवा ती लोक माहिती असो. त्यामुळे दिग्दर्शक असतील कॅमेरामन असतील यांना तेवढं फेम मिळत नाही किंवा लोक तेवढी ओळखत नाही. मग जे काही आपलं सर्कल असतं तिथे तो एक वेगळा हे मिळतो की नाही हा दिग्दर्शक आहे या सर या असं वगैरे मग तो तेवढा एन्जॉय करायचा आणि मला अपेक्षा आहे की लवकरात लवकर किंवा कुठल्या तरी एका पॉईंटला आपल्या राज्यात असेल किंवा आपल्या भाषेत असेल की तो ट्रेंड येईल की पडद्या मागच्या लोकांनी तेवढंच फेम मिळेल आणि तेवढंच महत्त्व मिळेल कारण की ती लोक पण तेवढीच काम करतात. जेवढी तुम्हाला पडद्यावर समोरची लोक दिसतात त्याच्यापेक्षा पण जास्त काम इव्हन ती लोक करतात
पण तरी त्यांना कोणी तेवढं पण मिळत नाही किंवा तेवढी लोक ओळखत नाही. कारण लोकांना काही दिसतं की अजूनही मी एक फेसबुक लाईव्ह गेलेलो तेव्हा मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला ॲक्टर कसं व्हायचं, ॲक्टिंग कसं व्हायचं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की फक्त ॲक्टर आणि ॲक्टर्स नसतात, तर पडद्याच्या मागचीही लोक असतात, कॅमेरामॅन असतात, आर्ट डिरेक्टर असतात, कोरिओग्राफर्स असतात किंवा कॉस्ट्युम डिझायनर्स असतात. तर तुम्ही तो विचार का नाही करत? आपली मराठी मुलं ह्या क्षेत्रात काय येत नाही की जी UP आणि बिहार आणि बाहेरच्या राज्यातली मुलं टेक्निशियन्स बनायला येतात, पण आपली मुलं याचा ऍक्टिंग करायला का जातात? Yes. तुम्ही टेक्निशियन्स पण बनू शकता, तिथे पण खूप स्कोप आहे, ती इंडस्ट्री वास्ट आहे, तिथे तुम्हाला जास्त चॅलेंजेस आहेत. तर टेलिव्हिजन किंवा फिल्म्स आणि वेब म्हणजे फक्त पडदा नाही, तर त्याच्या मागे पण बरेच फील्ड्स आहेत, तर ते का ॲक्सेप्ट करत नाही? तर तिथे मला बऱ्याच जणांनी नंतर फोन करून सांगितलं की आम्हाला हे माहितीच नाही आहे किंवा आपल्या बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की काय आहे प्रोसेस. इव्हन मी अजूनही सांगतो की एपिसोड दिसतो, पण एपिसोड तो जो बनतो त्याच्या मागे खूप लॉंग रनिंग प्रोसेस आहे, तर त्यामागची लोकं कधीच दिसलेली नाही. तर माझं नेहमी मत आहे की त्या लोकांवरही कोणीतरी काहीतरी करावं, की ही लोकं की ही चेन आहे, एपिसोड कसा बनतो ह्यावर कोणीतरी काहीतरी करावं, की त्या लिहिण्याच्या प्रोसेसपासून, डायलॉग लिहिण्यापासून तो शूट होऊन ते पुढे एडिटला जाऊन परत त्याचं म्युझिक होऊन, बॅकग्राऊंड होऊन परत तो फीडबॅकला जातो, परत चॅनलची टीम ते बघते, अशा बऱ्याच लोकांची मेहनत असते. परत तो SNP ला जातो, चॅनलचं जे सेन्सॉर बोर्ड असतं, तिथून काही कॅप्चर, अशा बऱ्याच अडथळ्यातून तो अर्ध्या तासाचा जो एपिसोड दिसतो तो बऱ्याच अडथळ्यातून 12-25 तासातून जातो, तो तुम्हाला दिसतो. पण ती प्रोसेस अजूनपर्यंत दिसलेली नाही. एक वेळ फिल्म मेकिंगची प्रोसेस दिसते, पण टेलिव्हिजन मेकिंगची प्रोसेस अजूनपर्यंत कोणी दाखवली नाही. तर माझं खूप असं मत आहे की कोणीतरी यावर काहीतरी करावं, की बाबा टेलिव्हिजन मेकिंग आहे. मग लोकांना कळेल नाही फिल्म मेकिंग जशी होते तेवढीच इम्पॉर्टंट टेलिव्हिजनच्या मागची लोक पण आहेत, पडद्याच्या मागची. तर तेवढं आता लवकरच कोणीतरी करेल. तुम्हीच का? आता मी काय बोलूच नाही शकत याच्या पुढे. छाप डाल दी है, आम्ही करेंगे. आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही डेफिनेटली करू, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही फक्त आम्हाला सांगा कधी यायचंय, कधी कव्हर. मी तुम्हाला लोकही देईन, लिस्ट देईन, प्रोसेस सांगेन, तुम्ही तिथे जाऊन शूट करा आणि खूप सुंदर एपिसोड करा. की टेलिव्हिजनचं लिहिण्यापासून ते एपिसोड फायनल टेलिकास्ट होईपर्यंत किती मोठी प्रोसेस आहे. डेफिनेटली सर, बिकॉज नक्कीच करूया त्याच्यावर. ॲक्च्युली हे खूप, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला, ह्याचा हेतू ह्याच्या मागचा हाच होता. बिकॉज मी बघतो सगळ्या चॅनल्सवर, जेवढे चॅनल्स मी यूट्यूबवर, ॲक्टर ॲक्ट्रेसेस ते पण लीड ॲक्टर ॲक्ट्रेसेसचे इंटरव्ह्यू असतात. आम्ही आमच्या टीमने जेव्हा चॅनल सुरू केलं आमचा, बेसिकली लीड ना घ्यायचंच होतं, पण बेसिकली कॅरेक्टर ॲक्टर्स आहेत किंवा डायरेक्टर्स आहेत किंवा सिंगर्स आहेत. माझा हेतू होता या चॅनलच्या मागे की सिनेमा क्रॉनिकल्स, इंटरव्ह्यूज, कॅरेक्टर ॲक्टर्स, डायरेक्टर्स, म्युझिशियन्स. तर बेसिकली हा चॅनल त्याच्यासाठी मी सुरू केलेला होता आणि आय एम होपिंग फॉर द बेस्ट की असंच मी पुढे हे तुम्ही जे बोललात ते घेऊन मी पुढे जाऊ शकू. तुमची सिरियल जीव झाला येडा पेसा, आम्ही ऐकलं की याची शूटिंग 1.5 वर्षापासून तुम्ही सांगलीला करताय. हो. सो हाऊ डू यू ट्रॅव्हल फ्रॉम बॉम्बे टू सांगली? ॲक्च्युली आम्ही बसेसनं ट्रॅव्हल करतो, रात्री इथून निघायचं, झोप काढायची तिथे आणि परत सगळं तिकडे शूटिंग करायचं. अशा हिशोबात आमचा प्रवास सुरू होता. जर एखादी सुट्टी मिळाली तर मग मुंबई मिस करणारे परत इथे मुंबईत येतात, एक दिवस इथे राहतात, परत रात्री निघतात. अशा हिशोबाचा प्रवास गेले 1.5 वर्ष चालू. पूर्ण टीम जी तुम्ही कास्ट सिलेक्ट केलीत ती कशी तुम्ही चॉईस केली पूर्ण कास्टची? आमचे जे मेन दिग्दर्शक आहेत आणि जे प्रोड्युसर आहेत शोचे, विनोद लवेकर म्हणून सरांनी ऑडिशन्स होते, कोल्हापुरात ऑडिशन्स केले आणि आमची बेसिकली कास्ट ही कोल्हापूर, सांगली याच पट्ट्यात. आणि तिथून जे नवीन टॅलेंट आलं, उदाहरणार्थ विदुला चौगुले जी आमची हिरोईन आहे, शर्वरी जोग जी तिच्या हिरोच्या बहिणीचा रोल करते, ते तिथूनच आले. काका आहेत ते कॅरेक्टर करतात, ते सगळे तिकडचेच आहेत. आणि मग ते नवीन फ्रेश टॅलेंट आलं. आमचा जो हिरो आहे अशोक फळदेसाई, तो ललित कला केंद्रात शिकायला होता, विनोद सर आणि ललित हे जुनं नातं आहे. मग त्याला तिथून सिलेक्ट केलं ऑडिशन देऊन. पण पूर्ण प्रोसेस ऑडिशननेच झाली. खूप राऊंड्स झाले ऑडिशनचे, सगळ्यांना टप्पे क्रॉस करावे लागले आणि ते सगळे राऊंड्स क्रॉस करून मग ते पास झाले आणि मग प्रवास सुरू झाला. सिरियलमध्ये खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत.
हो. लव्ह स्टोरी आहे, ट्विस्ट अँड टर्न्स खूप आहेत. तर तुम्ही स्क्रिप्ट लिहिताना किंवा ते रायटर जे स्क्रिप्ट लिहितात तर तुम्ही स्पेसिफिकली हे ठेवता का माइंडमध्ये की रायटर्सना इन्स्ट्रक्ट करता की मुझे ऐसा ऐसा चाहिए करके? कसं तुमचं वे ऑफ थिंकिंग कसं आहे, डायरेक्शन? मी गोष्ट ॲक्च्युली जी क्रिएटिव्ह टीम आहे आमची तीच गोष्ट ठरवते. कलर्स मराठीची जी क्रिएटिव्ह टीम आहे किंवा आमची प्रोडक्शन हाऊसची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांची चिन्मय दादा जे आमचे पटकथा लिहितात, विकास पटेल लेखन डायलॉग रायटर आहेत, तर त्यांच्या मिटिंग्समधून गोष्ट ठरते. आणि काही डिस्कशन्स होतात त्याच्यात असं पण ठरतं की ऑन दी स्पॉट पण सीनमध्ये काही चेंजेस होतात किंवा ऑन दी स्पॉट गोष्टीत काही चेंजेस होतात की ते बाबा असं केलं तर चांगलं दिसणार, तर आम्ही त्या हिशोबाने करतो. आणि ज्या बाकीच्या सिरियल्स आहेत त्यांचे टायटल सॉंग्सच्या हिशोबाने खूप वेगळं टायटल सॉंग आणि ते उडत्या चालीचं आहे त्यामुळे लगेच तोंडात बसतं. आपण गुणगुणायला लागतो, माणूस पाय थिरकायला लागतात, त्यामुळे तेच 8 वाजता वाजलं खूप वेगळं वाटतं. आय थिंक दिस इज वन ऑफ द सॉंग्स विच पीपल हिअर. मी माझी आई आणि मावशी सिरियल्स बघतात. आमचं टायमिंग असतं 6:30 to 10:30. टी व्हीवर आम्ही काही बघू नाही शकत. तर तुमची सिरियल एक आहे, नंतर दुसऱ्या सिरियल्स आहेत ते कंटिन्युअस ते चालूच असतात आमच्या घरी. अँड वन ऑफ द बेस्ट सिरियल्स वी हॅव ऑन द इंडियन सर्किट करंटली. Shiva and Siddhi are two different characters, complex characters. So how did you carve a niche towards them? कसं तुम्हाला वाटलं की आपण जर खऱ्या लाईफमध्ये असे जर 2 कॅरेक्टर्स घेतले तर भांडण तर पहिली होणार. हो, मी खरंच सांगतोय तुम्हाला. हो. सो कसं ते तुम्ही ट्रेड्स कसे त्यांच्यात पाहिले? नाही ॲक्च्युली हे जे 2 कपल आहेत तर त्याच्यातलं प्रेम हे फुलत गेलं हळूहळू. म्हणजे आधी हे एकमेकाचे शत्रू असल्यासारखं फील झालं कारण की जबरदस्तीने लग्न झालंय, त्याच्याही मनात नाही तिच्याही मनात नाही, हे लग्न घडलेलं होतं. त्यामुळे नवरा बायको म्हणून राहणं आपापसात प्रेम नसताना सुद्धा आपल्या फॅमिलीसाठी हा त्यांच्यासाठी मोठा टास्क होता, त्याच्यासाठी टास्क होता. इव्हन त्यांच्या ॲज अ ॲक्टर म्हणून खूप मोठा टास्क होता. आणि मग ती भांडणं, ती खूप टोकाची भांडणं, परत त्याच्यातून निर्माण होणारे इमोशन्स ते खूप वर्क झाले आमच्या शोसाठी पण. आणि कसं असतं की बाकीच्या शोजमध्ये ना भांडणारी कपल्स जास्त नसतात. प्रेम 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 प्रेम, ह्याचंही प्रेम आहे तिचंही प्रेम आहे, आईच्या मागे लागतं ती त्याच्या मागे लागते. आमचं कपल वेगळं होतं, ह्यालाही तिच्याबद्दल प्रेम नाही, त्यालाही याच्याबद्दल प्रेम नाही, पण तरीही ते प्रेम फुलत गेलं. आणि घरातल्यांचा एक दृष्टिकोन की त्यांना आपण याचा नवरा बायको आहे माहिती आहे, त्यामुळे आपली भांडणं त्यांना दिसतं का म्हणा किंवा आपण दुसऱ्यांच्या जसं घरातल्यांसाठी एकत्र राहावं हे जे होतं तर त्या हिशोबाने ते प्रेम लव्ह स्टोरी फुलत गेलं. कॅरेक्टर्समध्ये वेगळे ट्रेड्स आहेत. आय थिंक दॅट्स द बेस्ट थिंग अबाउट इट. फ्युचर ह्या सिरियलचा तुम्ही कसं, असं काही स्पेसिफिक प्लॅन आहे का की नेक्स्ट 3 years टू डायरेक्ट दिस, असं काही प्लॅन ठेवून चालतं आहे तुमच्या डोक्यात का? हाऊ डू यू मॅनेज इट? नाही प्लॅन असं नाही, पण ह्या शोचं पोटेन्शियल खूप आहे. म्हणजे आमचे 5 भाषांमध्ये रिमेक झाले. गुजरातीत हा शो बनलाय, गुजरातीत बनलाय, तमिळमध्ये बनलाय, कन्नडमध्ये बनलाय आणि तेही त्या भाषांमध्ये हिट आहे. जीव झाला खेडापिसा कन्नड, तेलुगू, गुजराती. आणि ओडिसामध्ये कलर्स ओडिया आणि कलर्स बंगालीवर आमचं डब व्हर्जन दाखवलं, तेही तिथल्या शोमध्ये नंबर 1ला आहे. तर पूर्ण आतापर्यंत तरी एवढ्या भाषांमध्ये रिमेक होणारा आणि डब झालेला हा पहिला शो आहे म्हणजे रिजनल चॅनल्सवर. म्हणजे आतापर्यंत असं होतं की मराठी चॅनल्स बाहेरच्या शोना रिमेक करतात, पण आमच्या शोचा जेव्हा रिमेक झाला तेव्हा खूप प्राऊड फील झालं. आम्ही त्या दिवशी कन्नडा टीमशी बोललो व्हिडिओ कॉलवर की त्यांची सिद्धी, त्यांचा शिवा, त्यांचे दिग्दर्शक, आमची टीम असे आम्ही व्हिडिओ कॉलवर बोललो. तेव्हा असं झालं की खूपच जवळचे आहोत आपण. नाही ॲक्च्युली यू क्रॉस बॉर्डर्स, यू क्रॉस बाउंड्रीज. म्हणजे जे बोलतात ना की कुठल्याही प्रोजेक्टला किंवा जर गोष्ट चांगली असेल तर त्याला बाउंड्रीज नसतात किंवा देशाच्या नसतात, राज्यांच्या नसतात. ती गोष्ट जर आवडली तर कुठलीही फिल्म, कुठलाही सब्जेक्ट लोक ऍक्सेप्ट करतात, ती त्यांना जवळची वाटते. तसं जीवजालाची गोष्ट त्यांना जवळची वाटली, त्यामुळे बाकीच्याही लँग्वेजेसनी ती ऍक्सेप्ट केली. तिथेही नंबर 1ला त्यांचे व्हर्जन्स चालू आहेत.
असं. आणि बघायला गेलं तर आम्ही आता 500च्या जवळपास पोहोचलोय, म्हणजे 450 एपिसोड्स आम्ही क्रॉस केलेत. आणि जीव झाला असा प्रोडक्ट आहे की तो किती एपिसोड क्रॉस करू शकतो, एवढं प्रोडक्ट पोटेन्शियल आहे. आणि अजूनही आम्ही त्याच त्वेषाने काम करतो जे आम्ही पहिल्या एपिसोड्समध्ये काम करत होतो. म्हणजे कलाकार असतील किंवा तंत्रज्ञ असतील, सगळेच त्याच त्वेषाने काम करतात. म्हणजे किती डे नाईट असो, किती मोठे सिक्वेन्सेस असो, आम्हाला थकवा येत नाही जीवजाला करताना. आणि ह्यांच्यातल्या ना प्रत्येक कॅरेक्टरला एक गोष्ट आहे, त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरची एक गोष्ट आहे. त्यामुळे असं नाही आहे की हे कॅरेक्टर बोर करतं किंवा हे कॅरेक्टर उगाचच आहे. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरच्या गोष्टीनुसार त्यांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांना दिलेला न्याय त्या कलाकारांनी, यामुळे जीव झाला इंटरेस्टिंग होतं. डेफिनेटली सर, 440+ एपिसोड्स. हो. आणि आय थिंक कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की मराठी सिनेमा किंवा मराठी कोणती सिरियल रिजनल दुसऱ्या भाषेत जाणं दुसऱ्या चॅनल्सवर ही खूप मोठी अचीवमेंट आहे. अँड आय थिंक दिस द फर्स्ट टाइम इट्स हॅपनिंग. हो हो हो, म्हणजे एवढ्या भाषांमध्ये रिमेक होणारा पहिलाच शो असेल. मग बेसिकली तुम्ही ते शूट करता आणि मग ते डब होतं तिकडे जाऊन? हो, म्हणजे आत्ता ते स्टार्ट झाले. अच्छा. हो, म्हणजे आमच्या 1 वर्षानंतर. अच्छा. हो. तर बेसिकली तुम्ही जे अगोदरचे एपिसोड्स केलेले ते आता तिथे टेलिकास्ट होत आहे. म्हणजे आम्ही पण त्या भाषात जेव्हा ते शो बघतो तेव्हा आम्हाला बहुत वेगळंच वाटतं. अरे आपण हे मराठी एक वेगळ्याच भाषेमध्ये ते ऐकणं, ते डायलॉग्स किंवा ते सगळं ते वेगळंच वाटतं. पण मग तुमचे जे लीड्स आहेत किंवा ऍक्टर्स आहेत किंवा तुम्ही स्पेसिफिकली मग त्या लँग्वेजमधून पण तुम्हाला कदाचित ऑफर्स येत असतील की आता कन्नड में है तो आप कन्नड में भी काम कर लीजिए. तशी तरी ऑफर आलेली नाही, पण आली तर मजा येईल. इव्हन आम्ही आत्ता दिवाळीच्या ज्या शुभेच्छा होत्या ना, त्या आमच्या लीड पेअरने त्यांना ओडियामध्ये शुभेच्छा दिल्या त्या कलर्स मराठीसाठी, आणि हिंदीत पण दिल्या. मग त्यांनी ते डब करून बंगालीमध्ये पण लावलं असं. म्हणजे आपले 2 कलाकार, आपले पेअर, आपला शो दुसऱ्या राज्यांमध्ये लोक त्याच जोमाने बघतात. हे बघताना खूप आनंद होतो. डेफिनेटली आनंद होतो सर. आणि महाराष्ट्रीयन्ससाठी ही खूप मोठी गर्वाची बाब आहे. व्हॉट आय वॉन्टेड टू आस्क यू इज की अशी प्लॅनिंग होती अगोदर की दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये पण तुम्हाला हा शो पुढे पाठवायचा आहे? नाही, अशी काही. ह्या शोचं ॲक्च्युली मध्ये एक सिक्वेन्स होता जो या शोचा टर्निंग पॉईंट होता, सुरमारी नावाचा. त्या सुरमारीनंतर हे सगळं घडलं. आणि तो जो शूटचं तुम्ही बघितलं, त्याचं मेकिंग पण यूट्यूबवर अवेलेबल आहे. आम्ही खूप म्हणजे इंडियन टेलिव्हिजनच्या इतिहासात, मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होतं की अंडर वॉटर एक अख्खा सिक्वेन्स होता. आम्ही अख्खा एपिसोड अंडर वॉटर शूट केलेला. आणि आम्ही अख्खे म्हणजे 13 तास आम्ही पाण्यात होतो. म्हणजे आमचे 2 कॅमेरामन, आमचे लीड पेअर, आमचा जो विलन होता तो त्या ह्याच्यातला, आम्ही एका पाण्यात अख्खे 13 तास त्या पाण्यामध्ये होते. आणि त्यांनी अख्खं अंडर वॉटर शूट केलं. पण डिफिकल्ट नाही झालं? खूप डिफिकल्ट. ब्रेक्स तर तुम्ही घेतले असेल ना अंडर वॉटर करताना की खाऊ शकत नाही. आणि असंच आम्ही शूट केलं. दुपारी 3ला जे सुरू केलं ते रात्री 4ला पहाटे संपवलं. अशा हिशोबाने तो कंटिन्यू फक्त पाण्यात होते दोघे. आणि 2 कॅमेरा. डिफिकल्टीज नाही आली का सर तुम्हाला? लाईक पाण्याच्या आतमध्ये शूट करणं एक वेगळंच चॅलेंज होतं. चॅलेंज आहे. डिफिकल्टी खूप आली. म्हणजे इव्हन डेचा सिक्वेन्स संध्याकाळनंतर परत पाण्यात शूट करणं, लाईट क्रिएट करून, हे वेगळे डिफिकल्टी होते. पण आमचे जे DOP आहेत सँडी, त्यांनी ते आव्हान पेललं आणि मग ते झालं. इव्हन बरेच डिफिकल्टीज होत्या. म्हणजे एपिसोड्स बनवायचा होता, तो कट टू कट प्रोमो होता त्याच्यात, त्यामुळे टास्क होता. पण सुरमारी खूप मोठा टास्क होता. तो आम्ही ॲज अ टीमवर्क म्हणूनच तो पेलला. बाकी काही ऑप्शन नाही तुमच्याकडे. जोपर्यंत तुमची माणसं तुम्हाला साथ देतात तेव्हाच हे सगळं होतं. नाही, टोटली अग्री सर. तुम्हाला एक चांगली टीम मिळालेली आहे. चांगले कलाकार आहेत, चांगले पोस्टर्स आहेत, टेक्निशियन्स चांगले आहेत. त्यामुळे आय थिंक 440 एपिसोड्स या सिरियलनी क्रॉस केलेले आहेत. इट्स अ बिग अचीवमेंट. एक प्रश्न जो मला येतो तो प्रत्येक सीरियल्स में ना सर, मैं आता पण होत आलेलं आहे की लीड्स कहते हैं कि सीरियल करते करते लीड्स को प्यार हो जाता है एक दूसरे से. ऐसा कभी हुआ है आपके साथ में कोई भी सीरियल्स में? नाही, तसं तरी झालेलं नाही. म्हणजे माझ्या सिरियल्समध्ये तरी तसं झालेलं नाही. काही नॉर्मली नॉर्मली होतं, बऱ्याच वेळ होतं. का होतं? कारण की ना आपण 12-13 तास तिथेच असतो. त्यामुळे आपल्याला बाहेरच्या जगाशी आपण कनेक्टच नसतो. खूप वेळा यायचं, शूटिंग करायचं आणि तीच फॅमिली होऊन जाते. तुमची फॅमिली साईडलाच राहते. तिथलेच मित्र
तिथल्याच मैत्रिणी, तिथेच फ्रेंडशिप तयार होते, तिथेच काही अट्रॅक्शन होऊ शकतं, प्रेमही होऊ शकतं. अशा अनेक कपल्स आहेत की तिथे होतं. आणि मॅरेज झालेले आहेत असे बऱ्याच लोकांचे लग्न झालेली आहेत, पण तसं नाही, आमच्यात तरी तसं नाही. जर असं काय चॅलेंज आला तुम्हाला उद्या, सपोज आय नॉट स्पीकिंग अबाउट दिस सिरियल, फ्युचरमध्ये तुम्ही दुसरे सिरियल्स डिरेक्ट कराल, जर असं चॅलेंज आलं तर हाऊ विल यू मॅनेज इट? मॅनेज त्यांनाच करायचं ना जास्त. मला काही उलट माझं काम सोपं होईल. अच्छा, जे सोपं प्रेम जे ऑफस्क्रीन आहे ते ऑनस्क्रीन यायला जास्त बट वहाँ टेंशन नसणार. टेन्शन नसणार. सो बेसिकली ये कि हर सीन में प्यार करो, एक्चुअल में अगर प्यार नहीं रहेगा तो प्यार में पड़ जाओ, सर के लिए इजी हो जाएगा करने के लिए. ये सर कह रहे हैं अभी और हम इसको एडिट नहीं करेंगे. नाही काय, जर शो चालायचा असेल तर तुमच्या हिरो हिरोईनची केमिस्ट्री खूप महत्वाची आहे. खूप गरजेचं आहे. आणि जर ते खरंच प्रेमात पडत असतील आणि जर ती केमिस्ट्रीने अजून होत असेल तर काय तुमच्याच शोला चाललंय. ऐका काय बोलतायत ते, मनातल्या भावना ज्या त्या प्रकट झालेल्या आहेत, जबान पे बात आ गई है और उन्होंने कह दी है. So we'll definitely remember this because this is the first time someone has said on our show in this way. I think that's a big thing. ओके सर, डेफिनेटली मी मनापासून असं काहीतरी हे करतो की पुढे तुमच्यावर असं काहीतरी व्हावं, म्हणजे तुम्हाला जास्त टेक्स्ट नाही लागणार. अँड डेफिनेटली प्लीज ही सिरियल बघा, खूप सुंदर सिरियल आहे. अँड इट्स द फ्युचर ऑफ मराठी टेलिव्हिजन बिकॉज इट हॅज क्रॉस बाउंड्रीज, बॉर्डर्स, and it has been dubbed in 5 languages, I think, which is a big achievement to you. Congrats once again to you, sir. एक प्रश्न होता, सांगलीमध्ये तुम्ही शूट करता, तुम्ही मुंबईमध्ये असता किंवा तुमची फॅमिली रत्नागिरीला आहे, सो हाऊ डू यू मॅनेज? प्रॉब्लेम येत नाही का फॅमिलीमध्ये? शेड्यूल्स मॅनेज करता, बोलत नाही कधी फॅमिली तुमची की अरे यार घरी तोंड कधी दाखवतोस बाळा? ते काय होतं की जेव्हा इथून 450 किलोमीटरवर जेव्हा शूट करायचं असतं त्याला तो टास्क असतो की इमोशन्स, फॅमिलीज हे सगळं बाजूला ठेवून 12-15 तास तिथे काम करायचं असतं. आणि भले मध्ये काही प्रॉब्लेम्स झाले, काही इश्यूज झाले तरी तुम्हाला तिथून निघता येत नाही, कारण की तो दररोजचा टास्क असतो आणि तिथे माणूस पोचेपर्यंत परत 12 तास लागतात. त्यामुळे तुम्हाला तिथे ऑप्शन नाही. तर त्यामुळे फॅमिली मॅनेज करण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या आयुष्यात लकीली तो आहे असं. त्यामुळे जे काही क्रेडिट आहे या 1.5 वर्षातलं ते माझ्या फॅमिलीला खूप जातं, स्पेशली वाईफला खूप जातं, कारण की एवढ्या लांब राहून आपला नवरा तिकडे काम करतोय तर त्याला प्रेशर न देणं, आपल्या इकडचे काही प्रॉब्लेम ती घरातलं सगळं ती मॅनेज करते. जे काही इश्यूज असतील काय असतील ते मला काहीच माहिती नसतं काय होतं. मग नंतर मध्येच कधीतरी एक दिवस सुट्टी मिळाली की तिकडून रात्रीची बस पकडायची, इथे यायचं, परत इथे रात्रीची बस पकडायची, परत तिथे जायचं. मग एवढा एखादा दिवस दर महिन्यातला मिळतो, कारण की नाही मिळाला तर तो पण नाही मिळाला. आता काल जे आम्ही शूटिंग निघालो तेव्हा आमचा 50वा दिवस होता कंटिन्यू शूटचा. त्यामुळे आम्ही 2 दिवस सुट्टी, 2 महिने सुट्टी नव्हती घेतली. मला माहितीच नव्हतं की आपण एवढा लॉंग जर्नी करू, कारण की मी कधीच आउटडोअर एवढं महिन्याचं किंवा एवढ्या वर्षाचं केलं नव्हतं. मराठी शोचं आउटडोअर म्हणजे पहिले 10 दिवस 5 दिवस जायचं, तिथे पहिले 5 एपिसोड करायचे, परत मुंबईत मडमध्ये येऊन शूटिंग करायचं असं होतं. ते पूर्ण तिकडे राहायचं. बरं, सिटी माहिती नाही, त्या जिल्ह्याशी संबंध नाही. अशा वेळेला जेव्हा मी बायकोला फोन पण केला की मला खरंच विचित्र वाटतं जाताना, मी रडलो पण होतो जाताना की मी किती दिवस जाईन माहिती नाही, मी येतो परत लगेच. आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे प्रतीक्षा, जा, तिलाही फोन केला, मी चाललोय सांगलीला पण माहिती नाही मग काय होतं. मग त्या दोघींनी सांगितलं की नाही तू जा, तू कर, आधी करून तर बघ, मग बघू काय करायचं तर तू आधी कर. आणि तिथलं जे युनिट होते, तिथली टीम होती, त्यातल्या कोणाही बरोबर मी कधी काम केलेलं नव्हतं. त्यामुळे तो टास्क एक वेगळाच होता की अननोन पीपल्समध्ये जाऊन परत टीमवर्क जमवायचं, त्यांच्या स्वभावाशी आणि त्यांचं ट्युनिंग जमवायचं आणि तिथे सर्वाईव्ह करायचं. पण ते झालं. तिथली लोकं चांगली होती. सांगली मला खूप आवडलं. आणि सांगलीतली लोकं खूप चांगली आहेत. सांगलीतल्या लोकांनी खूप प्रेम दिलं, जीव झाल्यावर पण म्हणा, त्यांच्या टीमलाही म्हणा, खूप चांगलं झालं. आणि मग ते दिवस जात राहिले आता 1.5 वर्षाचा प्रवास मलाही कळला नाही कधी झाला. असं पटकन गेला काय? पटकन गेला. इर्द गिर्द जब ऐसे लोग होते हैं सपोर्ट करने वाले तो डेफिनेटली वो टाइम निकल जाता है, निकल जाता है. एंड वो एक अच्छी चीज़ है. माई फैमिलीचा सपोर्ट इम्पॉर्टंट है आणि स्पेसिफिकली वाईफचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट हो. आहे. तुम्ही तुमचं करिअरची जी सुरुवात आहे ती सावधान इंडियापासून सुरू केलेलं आणि देन यू डायरेक्टेड छोटी मालकी आणि दुर्वा लक्ष. जर्नी कशी होती आणि स्पेसिफिकली जे 3 सिरियल जे तुम्ही केले, अजूनही केले तुम्ही डायरेक्ट, बट इज आर द 3 मेन वन्स. काय
काय डिफरन्स होता त्या तिघांमध्ये अँड व्हेन यू स्टार्टेड? ॲक्च्युली मी 2009ला स्टार्ट केल्याचा असिस्टंट डिरेक्टर म्हणून. तिथून जो डिरेक्टर बनण्याचा प्रवास होता तो 2014ला सावधान इंडियापासून सुरू झाला. ॲक्च्युली मी दुर्वा शो करत होतो दशमीचा आणि तिथे मी असोसिएट होतो आणि मी क्राईम डायरी 2 ह्याच्यात एक ॲज अ एपिसोड डिरेक्टर म्हणून केलेले होते काही एपिसोड्स. तर त्या प्रोडक्शन हाऊसचा मला फोन आला की तू सावधान करशील का ॲज अ डिरेक्टर म्हणून. आणि काय होतं की एक शो सुरू असताना तुम्हाला तो शो सोडून दुसरा शो ॲज अ डिरेक्टर म्हणून जाणं एक वेगळ्या लेवलचं हे असतं, रिस्क पण असते, फॅक्टर असतो. कारण ॲज अ असोसिएट असताना तुम्ही ॲज अ ते पण हिंदी शो सावधानसारखा करायला जाणं ही रिस्क होती. आणि इकडे काय सांगावं आणि तिकडे काय सांगावं आणि एका दिवसाचं डिसिजन होतं. दादा गोडकर म्हणून प्रोडक्शन कंट्रोलर आहेत, त्यांना मी सांगितलं की दादा असं असं आहे, काय करू तुम्ही सांगा, की तुम्ही मला गॅप द्याल का एवढा की मी 3 एपिसोड करून येतो. कारण की त्यांचं आधीचं डील 3 एपिसोडचं होतं, तू 3 एपिसोड्स कर आणि मग परत जातो तुझ्या जुन्या शो. आणि मग मी दादांना बोललो तर दादा म्हणाले की डिरेक्टर म्हणून नाव लागतंय ना तुझं, डिरेक्टर म्हणून करणारच ना शो, मग जा, मी दिली शकतो असं. आणि कोणीतरी असं सांगणं खूप महत्त्वाचं असतं, कारण कोणतरी एक पाठीशी हात असणं की बाबा नाही जा तू पुढे जा, मी आहे असं. आणि मग मी गेलो दिल्लीला शूट होतं आणि आम्ही 3 वरून मग 8 एपिसोड केले नाही मी माझ्या, मग तिथेच कंटिन्यू झालं. आणि मग परत मी दुर्वा करायला आलो, कारण ती कमिटमेंट होती, त्यामुळे कमिटमेंट तोडू नाही शकत. पण मला क्राईम शोज करायला आवडतात. म्हणजे मी असिस्टंट म्हणून पण पंचनामा सारखा क्राईम शो केलेला स्टार प्रवाहाचा मी लक्ष केलं, खूप आवडीने केलं, कारण की ते खून मारामाऱ्या हे वगैरे असे मला खूप आवडतात आणि असा कंटेंट मला आवडतो. क्राईम शो करणारं वेगळं चॅलेंज असतं, ते 3 दिवसात संपवायचे असतात एक एपिसोड. व्हरायटी असते, दररोज एक नवीन स्टोरी, नवीन आर्टिस्ट, नवीन टीम आणि नवीन लोकेशन्स. आणि ती लोकेशन्स एकेका दिवसात संपवा आणि ते कुठे 3 दिवसात द्या, हा वेगळा क्रायटेरिया असतो. टेलिव्हिजनला डेली सोप करताना काय होतं की तुम्ही एखादा सीन राहिला तर उद्या चालू करू, कारण तेच कलाकार असतात, तेच लोकेशन असतं आणि एपिसोडची बँक असेल तर काहीच टेन्शन नसतं, तो सीन राहू शकतो. पण क्राईम शोज करताना काय असतं, तुम्हाला 3 दिवसाचं टार्गेट दिलेलं असतं, त्यात तुम्हाला तो एपिसोड करायचाच असतो. मग त्याचं शिफ्टिंग किती असेल, एका दिवसात 10 शिफ्टिंग पण असतात, म्हणजे एका दिवशी 10 लोकेशन करून 10 वेगळे सीन करायचे असतात. तर तो स्पीड खूप हे होतं आणि हेक्टिक होतं क्राईम शो. म्हणजे लोकांना बघताना तो 40 मिनिटाचाच एपिसोड दिसतो, पण आम्ही तो 3 दिवस वेगवेगळ्या लोकेशन्सवर वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन शूट करतो आणि नवीन स्टोरी, नवीन मूड, मग प्रत्येक गोष्टीच्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट, हे सगळं आमच्या मीटिंग्ज होतात. त्यामुळे आधी 3 दिवस वेगळं हे असतं, लोकेशन्स बघणं होतं, रेकी होते, मीटिंग्ज होतात आणि मग परत एडिटला बसणं होतं, कारण दिग्दर्शकाच्या एडिटच्या फायनलायझेशनशिवाय तो एपिसोड जात नाही परत. त्यामुळे तो बघताना 1च तासाचा दिसतो, पण त्याच्यापाठी अख्खा आठवडा जातो आणि सोडू काही शकत नाही तुम्ही. एकदा रेसला एक एपिसोडला एकदा 3 दिवसात पूर्ण करून करायचं मला आवडतं. पण क्राईम शो करणं खूप हेक्टिक आहे. टेलिव्हिजनला डेली सोप करणं काय असतं की या सकाळी 9ला या, 9ला परत जा, ते दिलेले सीन करा, एखादा सीन सुटला तरी चालतो, उद्या करू शकतो असं असतं. आणि तुम्हाला माहिती असतं ना की तेच कलाकार आहेत, त्यांचा चॉईस, त्यांची ट्रीटमेंट, त्यांचा मूड, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असतात किंवा महिन्या 2 महिन्या आपल्याला कळतात, आपलं ट्युनिंग जुळतं. पण क्राईम शो करताना रोज तुम्हाला ट्युनिंग जमवावे लागतात 20-20 वेगळ्या लोकांची, त्यामुळे ते खूप हार्ड आहे. पण मला मजा येते. पण ह्या 3 शो करताना पण मजा आली. म्हणजे छोटी मालकीण असेल किंवा दुर्वा असेल. आणि दुर्वाचा माझा प्रवास खूप वेगळा आहे. म्हणजे मी ॲज अ असोसिएट होतो दुर्वा जेव्हा स्टार्ट झालं. दीपक नलावडे सर होते आमचे, ते डिरेक्टर होते. त्याच्यानंतर मी त्याच शोमध्ये डिरेक्टर झालो. म्हणजे मराठीतला माझा पहिला शो दुर्वा असं. मग त्याच्यात सपोर्ट होता, म्हणजे दशमीचाही सपोर्ट होता, निनाद सर होते, सोहा कुलकर्णी होते, दादा गोडकर होते, अक्षय पाटील होता आमचा क्रिएटिव्ह. तर ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी झालो. मग नंतर काय होतं ना की तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीत काम करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट काहीतरी देतो, तुम्हाला घडवतो. तुम्ही काही लगेच अनुभवातूनच शिकत जातो. आपल्याला फॅमिली बॅकग्राऊंड नाही इंडस्ट्रीतलं की आपल्याला गाईड करायचं. इव्हन माझ्या घरातल्यांना अजूनही माहिती नाही दिग्दर्शक काय करतो असं आहे. म्हणजे ते मला अजूनही विचारतात तू काय करतोस तिकडे जाऊन. ते नाव बघतात जेव्हा शो लागतो, ते रोज बघतात जीव झालेला. त्यांना माहिती आहे की हा माझा शो माझा मुलगा डिरेक्ट करतो, पण त्यांना अजूनही माहिती नाही की दिग्दर्शक काय करतो. त्यामुळे आपल्याला फॅमिली बॅकग्राऊंड नाही. त्यामुळे कसं झालं की हे शो करत करत शिकत गेलो, अनुभव येत गेले. छोटी मालकींनी एक मुद्दा असा दिला की स्टेबिलिटी दिली.
की एक शो मी तो पूर्ण केला, 300 सोलो एपिसोड केला. त्याच्यात बऱ्याच लोकांचे बरेच चांगले मित्र जमले, म्हणजे अक्षर कोठारी असेल, निकिता शिर्के असेल, प्रतीक्षा जाधव असेल किंवा यशा संदगिरी असेल, हे असे मित्र जमले. परत दशमीने मला खूप सपोर्ट केला, स्टार प्रवाह होतच तेव्हा. आणि छोट्या मालकीने मुळात काय समजवलं की कंटिन्यू टेलिव्हिजनचा एक शो कसा हँडल करावा. तो शो बंद झाला, नंतर मी जीव झाला झालो. मग आत्ता इकडे 300 एपिसोड केलेले होते, आता हे 450 केले आणि हे पण तुम्ही सोलो केलेलं. हे पण सोलो आहे. म्हणजे आत्ता हा प्रवास असाच 1000चा टप्पा सोलोचा कुठेतरी मिळेल, कुठल्या तरी नाही, definitely. शो हाच मिळेल असंही आहे. डेफिनेटली मिळेल तुम्हाला. सर एक मोठी अचीवमेंट जी तुमच्या करिअरमध्ये जी अवॉर्ड आय फील इज छोटी मार्केट. यू वर नॉमिनेटेड फॉर द बेस्ट डायरेक्टर इन दॅट. कसं वाटलं त्यावेळेला? म्हणजे तुमचं नाव येते स्क्रीनवर, अरे मुझे मिलेगा अभी यार, मेरा नाव अनाउन्स होगा. एक्सपिरियन्स कसं आहे, काय फिलिंग होते? आणि नंतर सपोज कोण जिंकतंय, अरे यार मुझे नाही मिळालं, मला नाही मिळालं, असं काय असं वाटलं का तुम्हाला काय? नाही, जेव्हा डिक्लेरेशन झालं तेव्हा ॲक्च्युली पहिला विश्वास नाही बसला. म्हणजे छोटी मालकीण करताना आम्ही काही नॉमिनेशन्स ठरवून ठेवलेले की अक्षरला मिळायला पाहिजे, ते गिरीश काकांना मिळायला हवं, त्या गाण्याला आमच्या मिळायला हवं, टायटल सॉंगला. या हिशोबात आम्ही होतो, कारण आम्ही खूप मेहनतीने शो केलेला आणि जीव तोडून काम करायचो. आणि तेव्हा जेव्हा हे नॉमिनेशन्स आले, गिरीश काकांना होतं, अक्षरला होतं, तेव्हा खूप समाधान झालं पहिली गोष्ट तर. मग ती कॉम्पिटिशन वेगळी राहते. नॉमिनेशन मिळालं तिथेच हे होतं, आनंद होता. किंवा नॉमिनेशनच्या समोर जे होतं ते मंदारदादा होता, ज्याचं काम बघून आपल्याला टेलिव्हिजन करायचं आहे हा हेतू होता. की नाही, तेव्हा ठरवलेलं की वादळवाट, आभाळ माया हे शो जे मंदारदादा करायचं, तेव्हा मी कॉलेजमध्ये शाळेत होतो. ते शो बघता बघता आपण ज्या दिग्दर्शकाला बघितलंय की हे शो करताना त्याला आपल्यासोबत नॉमिनेशन आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन हा प्रकार नव्हता. मिळालं नाही, फक्त नॉमिनेशन मिळाल्यात खूप मोठा आनंद होता, की तीच पोचपावती होती. अवॉर्ड ही वेगळी गोष्ट राहिली. अवॉर्डसाठी काम करू नये असं माझं मत आहे. तुम्ही काम करत राहा, तुम्हाला अवॉर्ड्स येतील, नाही आले तरी तुम्ही चांगलं काम करा, कधीतरी ती पोचपावती मिळेल. पण आनंद वेगळा होता आणि त्या अवॉर्ड्सच्या नॉमिनेशनचा फायदाही झाला, एक नाव झालं की नाही हा चांगला दिग्दर्शन चांगलं करतो. त्यामुळे नंतरची अचिव्हमेंट म्हणजे जीव झाला लागली. डेफिनेटली सर. आणि अवॉर्ड जरी नाही मिळाला तुम्हाला तरी एक नॉमिनेशन खूप मोठं असतं, ते बरेच फायदे झाले. पण आनंद आहे, नॉमिनेशन आहे आणि असे अनेक नॉमिनेशन मिळत जाऊ, अवॉर्ड्स पण मिळत जाऊ. अवॉर्ड्स मिळत जाऊ हे इम्पॉर्टंट आहे. नॉमिनेशन हजारो आहेत, लेकिन अवॉर्डची इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युअली इन अ करियर. कमिंग बॅक टू द लास्ट क्वेश्चन बिफोर वी एंड द शो सर. तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलेलं आहे आता सर. फ्युचर प्लॅनिंग काही त्याच्यात मूवीज करायचे आहेत किंवा वेब सिरीज किंवा हिंदी मूवीजमध्ये तुम्हाला पदार्पण करायचं असं काही प्लॅन्स आहेत? ॲक्च्युली आम्ही जेव्हा प्रोडक्शन हाऊस ओपन केलं तेव्हा मेन बेसिक होता की फिल्म करायचं. आणि आपण ज्या फिल्म्स बघतो त्यात पण आपल्याला वाटतं की नाही आपल्या सब्जेक्टला घेऊन, म्हणजे आपल्या ज्या डोक्यात आहे तशा फिल्म करा. आता त्यात पण 2 क्रायटेरिया होतात. एक तर ते अवॉर्ड्सवाले फिल्म्स लोक करतात, एक टोटली कमर्शियल करतात. पण काय होतं की आपल्याला पाहिजे ती फिल्म करावी, किंवा तसा एक उद्देश आहे. त्यामुळे ते रावणाचं जे आम्ही फॉर्म केलं आहे रावणा, ते त्यासाठीच आहे. आता चालू आहेत गोष्टी, पण आता कसं असतं योग्य वेळी यायला लागते, तोपर्यंत थांबणं खूप गरजेचं असतं. आता आमचं सध्या चालू आम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट्स करतो यूट्यूबसाठी किंवा काहीसाठी, तर त्या हिशोबाने आम्ही टीम पण जमते आणि त्या टीमला घेऊन मग आम्ही पुढे प्रोजेक्ट करू. पण डेफिनेटली वेब म्हणा किंवा OTT प्लॅटफॉर्म म्हणा किंवा फिल्म्स म्हणा हा आमचा टार्गेट आहे. हो, ओके. पुढचा टार्गेट तो आहे. मग इंडिपेंडेंट मूवीज बद्दल तुमचं काय मत आहे आणि कमर्शियल मूवीज? मला तरी असं वाटतं की सध्या जगात एवढे प्रॉब्लेम्स आहेत की तुम्ही ते आर्ट फिल्म्स आणि ते वैचारिक फिल्म्स आणि ते सगळ्या फिल्म्सच्या हिशोबाने न जाता लोकांनी गेलं, स्वतःचं दुःख विसरलं आणि गेले, पॉपकॉर्न खाल्ले, 100 रुपये दिलेले 80 रुपये जरी वसूल झाले तरी तुम्हाला समाधान मिळणारे फिल्म्स लोकांनी करावेत. आणि कसं असतं ना, तुमच्यावर लोक पैसे लावतात, प्रोड्युसर असतील किंवा इन्व्हेस्टर्स असतील, तर मला नाही वाटत की अवॉर्ड्ससाठी फिल्म्स कराव्यात.
त्यांचे पैसेही रिटर्न आले पाहिजे, तुम्ही लावलेली मेहनतीचं पैशाच्या रूपात फळ मिळालं पाहिजे आणि आपणही पैसे कमवावे, त्यांनी टाकलेल्या पैशातले 90% पैसे त्यांनाही वसूल करायला मिळावे अशा फिल्म्स यावं. It was his personal opinion about movies. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. तुम्ही तुमचा वेळ दिलात, आम्हाला इथे बोलवलं, खूप छान वाटलं आणि स्पेसिफिकली खूप चांगले आयडियाज, चांगले आपलं बोलणं जे झालं ते खूप छान वाटलं. थँक्यू, तुम्ही पण आलात. आपण जे काही बोललो ते खूप मनातलं होतं, पण आता फायनली ते दिसेल. पण चांगलं आहे, तुमचा कन्सेप्ट खूप चांगला आहे, मला खूप आवडला आणि माझं जे बोलणं झालं ते तुम्ही कराल. Definitely, sir. पाठच्या लोकांचं एक डेफिनेटली एपिसोड. हो वी आर जस्ट वन फोन कॉल अवे. हो तुमच्याकडे नंबर आहे, तुम्ही फक्त कॉल मारायचा, आम्ही येणार. अँड एक चीज बिफोर वी गो, हर सीरियल में प्यार करो, शादी करो, वन टेक में वो काम हो जाता है. दिस इज द मेसेज वी हैव रिसीव्ड. सो थँक्स अ लॉट. बेस्ट ऑफ लक टू यू फॉर फ्युचर. Thank you. जीव झाला येडा पिसा असंच पुढे जावा आणि पुढे इफ गॉड फॉरबिड्स आमच्या टीमला पण तुम्हाला तुमच्यासोबत काम करायला मिळेल. आम्ही पण ही इच्छा आता आमची आहे. नक्की सो काही असेल डेफिनेटली सर, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. बेस्ट ऑफ लक. Yes. कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. आणि थँक्स फॉर दिस वंडरफुल टीम. एक सेट मारतो आणि हो. 15 शो एंड करतो. थँक्स अ लॉट सर. बेस्ट ऑफ लक. स्टे ट्यून्ड फॉर द फ्यूचर अँड प्लीज कीप वॉचिंग जीव झाला येडा पिसा ऑन मराठी टेलिव्हिजन. इट्स वन ऑफ द बेस्ट सिरियल्स streaming across 5 languages. Big achievement. Stay tuned. Bye.